नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आमच्या बऱ्याच महिलांचा फॉर्म अपात्र झाला आहे. त्याचं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं कारण जे समोर आलंय ते आहे ITR रिटर्न. म्हणजेच आपण ITR कशासाठी भरतो, ITR कोण भरतं आणि ही योजना कोणासाठी आहे, या सगळ्या प्रश्नांवर उत्तर देणार आहे. त्याचबरोबर काही महिलांचे फॉर्म जे आहेत ना ते आधार कार्ड संबंधित काही एक दोन तीन माझ्या समोर मुद्दे समोर आलेले आहेत की ते आधार कार्डमुळेही तुमचे जे आहेत ते हप्ते बंद झालेले आहेत. तर त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. तसं मी सगळ्याच विषयावर ऑलरेडी माहिती दिलेली आहे, पण खास करून IT संदर्भामध्येच म्हणजेच IT रिटर्न संदर्भामध्ये बऱ्याच महिलांच्या कमेंट आल्या की ताई ह्या विषयावर जरा तुम्ही माहिती द्या म्हणून. त्या संदर्भात आपला आजचा व्हिडिओ आहे. तर तुमचा पण फॉर्म जो आहे तो IT रिटर्न म्हणजेच ITR फाईल केल्यावर इन्कम टॅक्स भरल्यामुळं जे आहे ते तुमचा फॉर्म हा अपात्र झालाय का आणि या कारणास्तव तुमचा लाभ बंद झालाय का, मला नक्की कमेंट करा. आता इन्कम टॅक्स आपण का भरतो, बरोबर, आणि इन्कम टॅक्स कोण भरतं ते पण सांगते, म्हणजे इथे तुम्हाला क्लिअर होईल मुद्दा पूर्ण. आता इन्कम टॅक्स किंवा ITR फाईल आपण का करतो, तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला लोन घ्यायचं असतं, एखाद्या व्यवसायासाठी लोन घ्यायचं असतं, एखाद्या बिझनेससाठी लोन घ्यायचं असतं किंवा अजून कुठल्या वेगळ्या माध्यमातून तुम्हाला लोन घ्यायचं असेल तर या संदर्भात आपल्याला बँकेचे हे नियम आहेत की जर आपण ITR फाईल केलं तरच आपण ते लोन घेऊ शकतो. मग ते होम लोन असेल किंवा मग अजून दुसरं कुठलं लोन असेल तर ते आपल्याला ITR त्याच्यासाठी आपल्याला फाईल करावाच लागतो. आता ह्याच्यामध्ये नियम असे आहेत की कमीत कमी तुमचं 3 वर्षाचा ITR पाहिजे. मी स्वतः IT रिटर्न भरते त्यामुळे मला हे माहिती आहे ऑलरेडी. ठीक आहे. तर IT रिटर्न जेव्हा आपण करतो किंवा ITR फाईल आपण करतो, आता मला बऱ्याच महिलांच्या काय कमेंट आलेल्या, ताई आम्ही एकदाच ITR भरला होता, आम्ही एकदाच ती फाईल जी आहे ती भरली होती किंवा आम्ही एकदा फक्त फॉर्म सबमिट केलाय भरून, आम्ही ITR नाही भरला पण आम्ही फॉर्म सबमिट केला ITR चा, बरोबर. आता संबंधित तुमचा ITR संदर्भात कुठला पण विषय असू द्या बरं का, कुठलाही, जर तुम्ही ITR फाईल केलाय, तुम्ही फॉर्म भरला असेल, तुम्ही ITR फाईल केला असेल, तुम्ही लोन घेण्यासाठी ITR फाईल केला असेल, तुम्ही भविष्यात एकदाच ITR फाईल केला असेल, तुम्ही 5 वर्षापूर्वी ITR फाईल केला असेल, ITR संबंधामध्ये तुमच्या या सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे, तुम्ही ITR फाईल करा, ITR इन्कम टॅक्स भरा, इन्कम टॅक्स नका भरू, फक्त फॉर्म भरला तरी पण तुमचं जे नाव आहे ते इन्कम टॅक्स कडे रजिस्टर्ड होतं. आलं लक्षात. तुम्ही जेव्हा फॉर्म भरलात तर त्या ठिकाणी तुमचं जे आहे फॉर्म त्या ठिकाणी सबमिट झाला म्हणजे तुमचा सगळा डेटा IT विभागाकडे गेलेला आहे की तुम्ही ITR भरलात, बरोबर. आता तुम्ही ITR तर तिथे तुमचा जेव्हा ITR भरला जातो किंवा तुम्ही जेव्हा IT रिटर्न करता किंवा तुम्ही IT रिटर्न साठी फॉर्म भरता त्यावेळेस तिकडं ते सबमिट होतं. त्यामुळे तिकडं तुमची नोंद झालेली आहे आता, बरोबर, की तुम्ही इन्कम टॅक्स भरता म्हणून नोंद झाली, संपला विषय इथं. आता इथं विषय संपला, तुमची नोंद झाली तिकडं. आता पुढे येऊ की ताई आम्ही तर किती गोरगरीब आहोत, आम्ही तर एकदाच फक्त आम्हाला फ्लॅट घ्यायचा होता, आम्हाला लोन घ्यायचं होतं म्हणून आम्ही एकदाच फाईल केला होता टॅक्स, पण आम्ही नंतर तर केलंच नाहीये. पण मी तुम्हाला या ठिकाणी एक सांगणार आहे, हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, हाच आपल्या लक्षात येत नाहीये योजनेच्या अंतर्गत आणि हाच पॉइंट आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणून या माझ्या मुद्द्याकडे थोडं लक्ष द्या. IT रिटर्न कोण करतं, IT रिटर्न कोण करतं, तर ज्यांचंही उत्पन्न कमीत कमी, हे जे उत्पन्न आहे हे कुटुंबाचं उत्पन्न ग्राह्य धरलं जातं. हे एका व्यक्तीचं, सिंगल तुमचं, ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांचं अजिबात नाही. हे जे IT रिटर्न किंवा IT फाईल हे जे नियम आहेत ना हे कुटुंबात सगळ्यांना नियम लागू होतात. जर 2.5 लाखापेक्षा आपलं उत्पन्न जास्त आहे तरी तुमचा फॉर्म अपात्र होणार आहे. 2.5 लाखापेक्षा तुमचं उत्पन्न कमी आहे आणि जे उत्पन्न आहे ना हे उत्पन्न आपल्या कुटुंबाचं ग्राह्य धरलं जातं. त्यामुळं आता कुठल्याच कुटुंबाचं उत्पन्न, जे गोरगरीब गरजू आहेत ना त्यांचं उत्पन्न ना 2.5 लाखाच्या आत आहे. पण जे खरंच ITR भरतायत, आता समजा मी तुम्हाला उदाहरण देते, थांबा एकच मिनिट, मी तुम्हाला या ठिकाणी उदाहरण देते, बरोबर. आता समजा एखाद्या व्यक्तीने व्यवसायासाठी ITR फाईल केला असेल, बरोबर, व्यवसायासाठी ITR फाईल केला असेल, बरोबर, किंवा एखाद्या व्यक्तीने फ्लॅट घ्यायसाठी ITR फाईल केला असेल. याचा अर्थ काय आहे, तर ती व्यक्ती तेवढं लोन घेऊन, म्हणजे तुम्ही आता ते 2 लाख 4 लाख 5 लाख 10 लाख मोठी अमाऊंट घ्यायची असेल तर आपल्याला ITR भरावा लागतो. आता मला सांगा, एखादी व्यक्ती तर 5 लाख 10 लाख लोन घेऊन व्यवसाय चालू करत असेल किंवा करणार असेल तर ती गोरगरीब कसं म्हणणार आपण,
नाही म्हणू शकत ना. त्याचबरोबर एखादी व्यक्ती जर एखादा फ्लॅट घ्यायची असेल तर आता कोणालाही 1 BHK 2 BHK आपण फ्लॅट घेतो आणि साधारण फ्लॅटची किंमत जी आहे ते साधारण 20 लाखाच्या पुढेच आहे जर आपण 1 BHK घेतला तर, बरोबर. आता त्याला आपल्याला जर आपण 20 लाखाचा फ्लॅट घेतोय मग त्याच्यासाठी आपण ITR भरलेला आहे, मग हे आपण गरीब कुटुंबामध्ये कुठून येतोय? म्हणजे मला सांगायचं उदाहरण काय आहे ह्याच्यामध्ये, या माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. ह्याच्यामध्ये चिडून मला रिप्लाय करू नका. मला सांगायचं काय आहे ना, हा मुद्दा तुम्ही जाणून घ्या. तुमची चिडचिड खूप होतीये, खूप चिडचिड होतीये. आणि मला काही दादांनी पण अशा म्हणजे या ITR संदर्भामध्ये कमेंट केल्या होत्या. तर तुमची चिडचिड होऊ नये म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला हा विषय क्लिअर करत आहे. तुमचं जर उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे, तुम्ही ITR फाईल करताय, तुम्ही प्रॉपर्टी घेताय किंवा जे काही तुम्ही व्यवसाय चालू करताय, तर तुम्ही हे गोर गरीब कुटुंबामध्ये येत नाही. जे लोक ITR भरत असतील, बरोबर, ते लोक गरीब कुटुंबामध्ये येत नाहीत. ते गोर गरीब गरजू कुटुंबात येत नाहीत. आता गोर गरीब गरजू ह्याचा अर्थ जो आहे ना, तो माझ्याकडनं थोडस तुम्ही लक्षात घ्या. ही योजना गोर गरीब गरजू कुटुंबातील महिलांसाठी होती. आता गोर गरीब गरजू म्हणजे कोण? बघा, पहिलं पण सांगितलंय, परत सांगते. ज्या महिला एकल आहेत, ज्या सिंगल राहत आहेत, कुणाचा आधार नाहीये, बरोबर, पतीचं निधन झालंय, डिवोर्स झालेला आहे, वडील नाहीयेत, अशा ज्या आहेत त्या आपल्या एकल महिला या गरीब कुटुंबामध्ये येतात, बरोबर. त्या निराधार आहेत म्हणून. त्याच्यानंतर आमच्या कचरा वेचणाऱ्या महिला ह्या आपल्या गरीब कुटुंबामध्ये येतात. त्यानंतर आमच्या घरकाम करणाऱ्या महिला, ज्या धुणं भांड्याचे कामं करतायत, ज्या स्वयंपाकाचे कामं करतायत, ह्या आमच्या गोर गरीब गरजू कुटुंबातील महिला आहेत. आणि यांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून ही आपली लाडकी बहीण योजना जी आहे ती सरकारने अस्तित्वात आणली किंवा ही गोर गरीब कुटुंबातील महिलांसाठी लागू केली, बरोबर. आता मला सांगा, एखादी व्यक्ती अशी आहे जी कचरा वेचतीये किंवा धुणं भांड्याची कामं करतीये, बरोबर. तर अशा व्यक्तींसाठी जर ही योजना आहे, तर मग आपण ITR फाईल करतोय, आपलं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे, आपल्याकडे 4 व्हीलर आहे, आपण गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसचा लाभ म्हणजे जॉबला आहोत, आपण गव्हर्नमेंटची पेन्शन घेतोय, तर आपण या योजनेचा लाभ घेऊच नाही शकत. पहिले तर हा मुद्दा माझ्याकडनं लक्षात घ्या. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, बरोबर. आता जेव्हा तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे, तेव्हा तुम्ही मला व्यवस्थित कमेंट कराल. खूप लोक मला चिडचिड करून कमेंट करत आहेत. त्यांचा हप्ता बंद झाला किंवा त्यांना मार्च एप्रिलचा हप्ता मिळाला नाही म्हणून त्यांची खूप चिडचिड होतीये. पण मला काय म्हणायचंय, तुमचा हप्ता का बंद झाला ते एकदा तुम्ही चेक करा, मला असं वाटतंय. आणि तुमचा हप्ता बंद झाला ना, तर आपल्या सरकारच्या भरपूर योजना आहेत. तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घ्या ना, बरोबर ना. या योजनेचा हप्ता बंद झाला किंवा ह्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळत नाही, लाडकी बहीण योजनेचा, एवढी चिडचिड का करताय? दुसऱ्या कुठल्याही योजनेचा लाभ घ्या. आपल्या सरकारच्या भरपूर योजना आहेत, आपल्या केंद्राच्या योजना आहेत, आपल्या राज्याच्या योजना आहेत, आपल्या भरपूर योजना आहेत. तिथली कुठलीही एखादी योजना शोधा, मला सांगा की ताई या योजनेची माहिती द्या. पहिल्या अगोदर त्या योजनेची माहिती घ्या. तुम्हाला ती योजना हवी आहे का ते चेक करा आणि मला सांगा ताई या योजनेची माहिती द्या, मला याचा लाभ घ्यायचा आहे. तुम्हाला या विषयावर सगळी माहिती मी देते त्या व्हिडिओवर, ज्या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे. पण चिडचिड करू नका विनाकारण. हे बघा, तुम्ही विनाकारण चिडचिड करून किंवा धावपळ करून महिला बाल कल्याण विभागात जाऊन तिथं चिडचिड करून तुमचा फॉर्म पात्र होणार नाही. जर तुम्ही मी जे सांगितलेले कारण आहे त्या कारणास्तव जर तुमचा फॉर्म अपात्र झालाय तर तुमचा फॉर्म पात्र होणार नाही, एवढं लक्षात घ्या. त्यांनी प्रत्येक विभागाकडून तो डेटा मागवून घेतलेला आहे. त्यामुळे आता इथे आपण काहीच करू शकत नाही. संबंधित तर सगळे माहितीचे मी व्हिडिओ तुम्हाला शेअर केले, निकषावर लॉंग व्हिडिओ शेअर केला, निकषावर शॉर्ट व्हिडिओ शेअर केले, तुमच्याचसाठी केलेले आहे. तुम्हाला क्लॅरिटी मिळावी या योजनेची म्हणून केलेली आहे. म्हणून ते व्हिडिओ पाहून माहिती तुम्हाला समजली असेल. आता समजले असेल तर लाईक करा, हाईप करा. सगळ्यात महत्वाची विनंती करते, या व्हिडिओला माझ्या इतर महिलांपर्यंत शेअर करा. त्यांना पण ही माहिती मिळू द्या की ITR भरणं म्हणजे काय असतं, बरोबर. एकदा आपण ITR फाईल केल्यानंतर मग आपल्या इन्कम टॅक्स कडे आपल्या सगळी पूर्ण माहिती जाते की आपण इन्कम टॅक्स भरला किंवा आपण फाईल केला. आपण इन्कम टॅक्स फाईल केला तरी आपण ते गोरगरीब कुटुंबामध्ये येत नाही, त्याचा असा अर्थ होतो. इन्कम टॅक्स भरणारे लोक जे आहेत ना ते थोडं हाय कॅटेगरीमध्ये येतात, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे हा जनरल मुद्दा आहे, म्हणजे हा भांडण्याचा विषय नाही, पण हा एक समजून घेण्याचा विषय आहे. तुम्ही समजून घ्या हा विषय. मला एवढं सांगायचं या योजनेच्या अंतर्गत. मला असं वाटतं माहिती समजली असेल. चिडचिड करू नका. तुमचा जो प्रॉब्लेम असेल मला कमेंट करा. तुमच्या कमेंटवर व्हिडिओ शेअर करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.